सांगती इथल्या सागर लहरी साध मनाची लाट सुखाची गंध भारती छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा यानंतर मानवतेचा दीपस्तंभ क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना या ठिकाणी माननीय सरपंच महेशजी आढावळे सर, जिल्हाध्यक्ष आमचे अण्णा जाधव यांना मी विनंती करतो की महामानवांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णा जाधव, या जिल्ह्याचे महासचिव नितीनजी जाधव, कुणबी समाज जाधव आगे बढ़ो। ठीक आहे। सोलापूर असो या विविध क्षेत्रातील आमच्या मंडळींनी जिल्हा परिषद पंचायत समिती कशा काय जिंकल्या, एकही रुपया न लावता कशा पद्धतीचं बहुजनांच्या विकासासाठी एक धाडस करणारं कार्य वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कसं उभं करतात, त्याचा साक्षात्कार म्हणून मी आज अकोलाचे ज्यांच्या नजरेसमोरून ज्यांच्या हाताने अकोला सारखं नाव सगळीकडे प्रचलित झालं, त्यांनाच आज मी कोकण या भूमीवरती आणलं। त्यांनी आदेश आल्याबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं थोडाही नकार न देता, थोडाही विचार न करता कोकण कुठे, अकोला कुठे, परंतु वंचित बहुजन आघाडी वंचित राहिलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस त्यांच्या अंगात असल्यामुळं ते सातत्याने 2 दिवस प्रवास करून आजचा 3रा दिवस आपल्यापर्यंत पोहोचले। आतापर्यंत आपण पाहिलं, मी ज्या ज्या गावात जातो, ज्या ज्या वाडीत जातो, ज्या ज्या माझ्या 5 तालुक्या माझ्या आदरणीय बाळासाहेबांनी दिलेले आहेत, या 5 तालुक्यामध्ये फिरत असताना मला कधी कधी असं वाटतं प्रदीपजी की आम्ही 60 वर्षाच्या पूर्वीच्या काळात जगतोय की काय। इथं सांगितलं जातं, इथं प्रत्येक प्रचार प्रसारात सांगितलं जातं की आम्ही विकासक आहोत, आम्ही विकास कामं करणारी मंडळी आहोत, आम्हीच तुमचे सगळं काही करते धरते आहोत, आम्हालाच तुम्ही निवडून द्यायचं आहे। परंतु इथे असणारे स्थानिक प्रश्न पण आम्ही आमच्या सत्ताधारी लोकांनी सोडवलं नाही। ही मोठी गमतीची आणि शरमेची बात आहे बंधूंनो। हे आमच्या मनाला पटतंय, हे आम्हाला उमगसतंय, हे आम्हाला कळतं, परंतु आमच्यामधला धाडस करणारी व्यक्ती तयार होत नाही, नेतृत्व हातात घेत नाही, आणि म्हणून येड्या गबाळ्यांचं राजकारण तुमच्या राज्यावर चाललंय, तुमच्या मतावर चाललंय। आज आम्हाला वेळ आले निर्णय घ्यायची। इथं असंख्य प्रश्न किचपडत पडलेत बंधूंनो, तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा। मी 7वी पर्यंत जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळी माझ्या खेड्यापाड्यातल्या लोकांचं दुःख मी पाहिलं। आजही जेव्हा मी फिरतो त्यावेळी तीच पायवाट, त्याच पायवाटेतून, त्याच रस्त्यातून, त्याच खळगट गटातून आजही आमच्या आया बहिणी विहिरीसाठी लांबलचक पायी जातात। हा आमचा जर विकास असेल, हा जर आमचा 60 वर्षानंतरचा सत्ताधाऱ्यांनी केलेला विकास असेल, तर मग आम्ही आमच्यापर्यंत ज्या पद्धतीने जगलो त्या पद्धतीने जगणं योग्य आहे का, आम्ही तुम्ही ठरवायचं। आता आम्हीच कंटाळलोय हे बहुजनांचं काम करायला। बहुजनांना सांगितल्यानंतर त्यांना पटत नाही, आणि दुसरं कोणी येऊन सांगितलं की लगेच पटतं, अशी आपली भूमिका आहे। रत्नागिरी जिल्हा हा 80% बहुजनांचा आहे, पण आपला प्रतिनिधी एक पण नाही।
त्याच्यात कुणबी 60% आहेत आणि बाकी 20%, आणि 20% आपल्यावर राज्य करतात ह्याचीच खंत आहे. आपले महान म्हातारे लंगोटेवाले जे होते त्यांनी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 आमदार कायमस्वरूपी ठेवले होते, ते बहुजनांचे ठेवले होते. त्यांनी जे कार्य केलं ते आपल्याला जमलं नाही. आपण अतिसुशिक्षित झालो त्याच्यामुळे जमलं नाही असं माझं ठाम मत झालंय. आता आपण सुशिक्षित असल्यामुळं आपण लोकांना वाटेल त्या सांगतो. आज अण्णा येऊन वेगळं सांगणार, उद्या दुसरं येऊन वेगळं सांगणार, परवा रावणा येऊन वेगळं सांगणार. आपल्यात गट झालेत, ते गट आधी थांबवायला पाहिजेत. एका वाडीत आमच्या 4 गट, गावात 6 गट, आणि प्रत्येक गटाचं राजकारण झाल्यामुळं आपण समाजासाठी काम करणारे लोक संपलोय आणि संपत आलोय. आमच्या वडिलांपासून किंवा आमच्या सर्व नेत्यांपासून आम्ही शिकलो, पण त्याचा आता काही उपयोग होत नाही. तर आपण एकत्र होऊया, आधी आपण संघटित होऊया. बाबासाहेबांनी याप्रमाणे सांगितलं की संघटित होऊन फार कठीण नाही, पण आपणच एकत्र होत नाही. आपल्यातलेच लोक संध्याकाळी, आता मग असे कोणीतरी सांगितलं, ग्लास मिळाल्यावर बदलतात. यामुळे आपण सुशिक्षित होणार नाही किंवा यामुळे आपण नेतृत्व करू शकत नाही. आणि जे नेतृत्व अण्णांनी मगाशी सांगितलं, ज्यांनी खांद्यावर हात टाकला की ते आपले समजतात. तो 1785 दिवस, 365 दिवसाचं 1 वर्ष, 5 वर्ष राज्य करतो आणि शेवटचे 4च दिवस आपल्याकडे येतो. म्हणजे 1780 दिवस तो आपलं काम करत असतो, 4-5 दिवस फक्त आपल्यासाठी देतो. पण आपल्या 4-5 दिवसात तो 15 मिनिटं आपल्याला भेटला की आपण त्याचा सत्कार करतो, सन्मान करतो. पण आपल्या माणसाचा आपण सन्मान करायला फार विसरतो. च्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आज एक महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला. जो प्रयोग अकोला जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सत्तेमध्ये जाण्याचा जो प्रयोग होता, तो प्रयोग अकोला जिल्हा परिषदेमध्ये, अकोला महानगरपालिकेमध्ये, अकोल्याच्या नगरपालिकेमध्ये, अकोल्याच्या नगरपंचायतीमध्ये, अकोल्याच्या ग्रामपंचायतीमध्ये, अकोल्याच्या नगर परिषदेमध्ये तो प्रयोग सक्सेस झाला. आणि तो प्रयोग पाहता 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 संपूर्ण महाराष्ट्रात गेला. तो प्रयोग काय आहे, वंचित बहुजन आघाडी काय आहे, वंचित बहुजन आघाडी व्याख्या काय आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगताना मी असं सांगेन की वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे किंवा वंचित बहुजन समाज जो आहे, तो समाज हा वंचित बहुजन समाज जो आहे तो प्रत्येक ठिकाणी जो वंचित आहे, मग त्याच्यामध्ये सामाजिक वंचित असेल, त्याच्यामध्ये आर्थिक वंचित असेल, त्याच्यामध्ये शैक्षणिक वंचित असेल, हा जो वंचित समूह आहे, म्हणजे प्रत्येक समाजामध्ये तो मराठा समाज काय असे ना, तो कुणबी समाज काय असे ना, तो मुस्लिम समाज काय असे ना, तो बौद्ध समाज काय असे ना, तो चर्मकार समाज काय असे ना, तो मातंग समाज काय असे ना, किंवा इतरही 12 बलुतेदार समाज काय असे ना, या प्रत्येक समाजामध्ये एक प्रस्थापित वर्ग आहे आणि एक वंचित वर्ग आहे. त्या प्रत्येक समाजातल्या वंचित समाजाला सोबत घेऊन, त्याला त्याची राजकीय जाण देऊन, त्याला त्याची ताकद कळून, त्याला त्याची ताकद समजावून एक सध्या बाळासाहेब आंबेडकर एक प्रयोग केला की तुम्ही जे सर्व वंचित आहात, प्रत्येक समाजाला वंचित जो घटक आहे, जो प्रस्तावित मंडळीने जाणीवपूर्वक त्याला मागे ठेवलं, त्या प्रस्तावित मंडळींना, त्या प्रस्तावितच्या लोकांना, त्या पुढाऱ्यांना बाजूनं करून एक सर्वसामान्य जो वंचित घटक आहे तो एकत्र येऊन आपण आपली शक्ती एकत्र करून आणि मतं ट्रान्सफर करून एकमेकाला मतदान देऊन हा जर प्रयोग तुम्ही केला तर आपल्यातला माणूस म्हणजे तुमच्यातला बसलेला माणूस जोपर्यंत सत्तेत जात नाही, जोपर्यंत त्या सत्तेमध्ये बसत नाही, तोपर्यंत त्याला आपल्या व्यथा कळणार नाही. वानखेडे साहेब, तुमचं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे. खरं तर अकोला आणि कोकण हे अंतर फार मोठं आहे, मात्र आज तुम्ही कोकण दौऱ्यावरती आलेला आहात. नेमकं या दौऱ्याचं नेमकं नियोजन कसं होतं आणि नेमकं काय प्रयोजन होतं? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यामध्ये जो अकोला पॅटर्न म्हणून आम्ही काम करतो आहे, जो अकोला पॅटर्न सत्तेचा पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असतो आहे की त्या अकोला पॅटर्नच्या माध्यमातून सर्वसामान्य जो वंचित घटक आहे तो वंचित घटक सत्तेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या वंचित घटकाची सत्तेच्या माध्यमातून आपला विकास झाला पाहिजे. हा जो उद्धात हेतू ठेवून बाळासाहेब आंबेडकर राजकारण करतायत, त्याचा एक भाग म्हणून येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकीच्या संदर्भात हा कोकण दौरा आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब जाधव यांच्या
नेतृत्वाखाली चालू केलेला आहे आणि कोकणामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या ताकदीने वंचित बहुजन आघाडी लढेल. त्यानिमित्त हा दौरा आहे. नेमकं अकोला पॅटर्न म्हणजे नेमकं काय? अकोला पॅटर्न नेमका सांगायचं झालं तर प्रस्थापित लोकांनी किंवा प्रस्थापित पक्षांनी ज्या समूहाला जाणीवपूर्वक बाजूनं केलं आणि सत्ता त्यांची हाती घेतली, त्या प्रस्थापित मंडळींना आता वंचित घटक, वंचित समूह बाजूनं करून आपली सत्ता आपल्या हाती घेऊन आपला विकास कसा होईल हा जो प्रयोग अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झाला, तोच प्रयोग इतरही सुद्धा राज्याच्या विभागामध्ये झाला पाहिजे. जसं कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, जसा विदर्भामध्ये आम्ही तो प्रयोग सक्सेस केला तसा प्रयोग कोकणामध्ये सुद्धा सक्सेस करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न आमचा चालू आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्यामध्ये जो ओबीसी वर्ग आहे, जो 12 बलुतेदार आहे, जो वंचित घटक आहे, तो एकत्र येऊन या प्रस्थापित पक्षाला बाजूला करून, प्रस्थापित पक्षामध्ये असलेले जे नेते आहेत त्यांना बाजूला करून आपली सत्ता आपल्या हाती घेऊन आपला विकास करावा, हाच जो उद्देश ठेवून वंचित बहुजन आघाडी काम करते आहे, तोच अकोला पॅटर्न म्हणून आपण राबवतो आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा उजवा हात म्हणून प्रदीप वानखेडे असं बऱ्याचदा नामोल्लेख झालेला आहे. नेमके प्रदीप वानखेडे यांची कारकीर्द काय किंवा तुमचा जीवन प्रवास काय थोडक्यात सांगा. मी वंचित बहुजन आघाडीचा सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा अकोला लोकसभा मतदारसंघ हा स्वतःचा मतदारसंघ आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय राजधानी म्हणून, इतर पक्षीय राजकीय राजधानी मुंबई असू शकते, परंतु वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाचा पूर्वीचा याची राजकीय राजधानी म्हणून अकोल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते पाहतात. आणि त्या ठिकाणी मी ओबीसीला एक कार्यकर्ता गेल्या 25 ते 30 वर्षापासून 28 वर्षापासून सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. आणि ओबीसीचा माणूस, ओबीसीचा कार्यकर्ता आज अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ओबीसी समाज जो आहे, जो 12 बलुतेदार आहे, जो वंचित घटक आहे, तो खंबीरपणे समर्थपणे उभा आहे आणि त्या ओबीसीला एक कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबसोबत काम करतो आहे. नक्कीच. आत्ता तुम्ही कोकणामध्ये आलेला आहात, एकंदरीत इथल्या लोकांशी तुमचा संवाद साधलात तुम्ही. काय तुम्हाला वाटतं की भविष्यामध्ये वंचितला कशा पद्धतीने या ठिकाणी लोक स्वीकारतील किंवा नेमकं काय सूत्र आपल्याला राबवावं लागेल की जेणेकरून अकोल्याचा पॅटर्न इकडे सुद्धा यशस्वी होऊ शकतो? निश्चितपणे आता आपण या सभेमध्ये होतात, आपल्या लक्षात आलं असेल की या जिल्ह्यामध्ये 80% ओबीसी असताना इथं काही प्रस्थापित लोक राज्य करत आहेत. अशा लोकांना बाजूला करून आमचा जो प्रयोग आहे अकोला पॅटर्नचा की त्या 80% लोकांनी एकत्र येऊन आपली सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 80% ओबीसी असताना ओबीसी मंडळीच्या हाती सत्ता नाही. आम्ही त्यांना अकोला पॅटर्न समजून सांगतो आहे आणि आपली सत्ता आणि आपलं मतदान, आपले मतं आणि आपली सत्ता हा जो एक प्रयोग जो संपूर्ण विदर्भात आम्ही राबवतो आहे, तो प्रयोग कोकणामध्ये जर राबवला, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवला तर निश्चितपणे या प्रयोगाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. साहेब, कोकण हे शिवसेना, राष्ट्रवादी किंवा मग भाजप याचं प्राबल्य कोकणात दिसतं, तुम्हाला माहिती आहे. या 3 पक्षांच्या तुलनेनं वंचित बहुजन आघाडी कितपत त्यांना फाईट देऊ शकते, काय वाटतं तुम्हाला? हे जे पक्ष आपण सांगतायत, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, हे पक्ष प्रस्थापित पक्ष आहेत. या प्रस्थापित पक्षांनी आजपर्यंत कधीही वंचित समूहाला सत्तेमध्ये सामावून घेण्याची भूमिका घेतली नाही. ओबीसी समाजाला सत्तेमध्ये सामावून घेण्याची भूमिका घेतली नाही. परंतु वंचित बहुजन आघाडी त्याला अपवाद आहे की सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला, ज्याला राजकीय वारसा नाही, ज्याला राजकीय कुठली पार्श्वभूमी नाही, अशा कार्यकर्त्याला पुढे आणून तो वंचित घटक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा करून समर्थपणे त्याला साथ देऊन त्या वंचित घटकाच्या माध्यमातून जो वंचित घटकातला प्रतिनिधी त्या सत्तेमध्ये बसला पाहिजे, हा जो प्रयोग आम्ही करतो आहे त्याला आम्हाला आशा आहे की निश्चितपणे यश मिळेल. परंतु तुम्ही जे म्हणतायत की हे जे प्रस्थापित पक्षाच्या तुलनेमध्ये आम्ही टिकणार का, बघा, आम्ही पैशामध्ये आर्थिकमध्ये टिकणार नाही. परंतु जेव्हा हे संघटन मजबूत होईल, 12 बलुतेदार असतील, वंचित घटक असेल, ओबीसी असतील, हा जर संघटन मजबूत झालं तर त्या ठिकाणी पैसा काम करणार नाही, यांची संघटन शक्ती काम करेल आणि त्यामुळे निश्चितपणे आम्हाला विजय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. तर तुम्ही स्वतः कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की कुणबी समाज इकडे बहुसंख्य आहे,
तर त्या लोकांना तुम्ही स्वतः संपर्क करून कशा पद्धतीने आवाहन कराल? आज सुद्धा आम्ही कालपासून आम्ही अण्णासाहेब जाधव यांच्या माध्यमातून कुणबी समाजाचे माझे जे बांधव आमचे जे बांधव आहेत त्यांना आम्ही भेटून प्रत्यक्ष संपर्क करून त्यांचे संपर्क करतो आहे आणि त्यांना सांगतो आहे की आपलं जे गतवैभव होतं, राजकीय सत्तेचं गतवैभव जे होतं ते गतवैभव आपलं गेलेलं आहे. ते गतवैभव तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं पाहिजे, वंचित बहुजन आघाडीसोबत राहिलं पाहिजे आणि तुमचं राजकीय जे वैभव आहे ते पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे असा एक संदेश घेऊन, अशी विनंती घेऊन आम्ही कोकणातल्या कुणबी समाज बांधवांना विनंती करतो आहे. सर, तुम्ही कुणबी समाजाचे आहात. भविष्यामध्ये जिथे कुणबीवाडी तिथे वंचित बहुजनची एक शाखा अशी काही योजना असणार आहे का? हो, निश्चितपणे ज्या ठिकाणी कुठली वाडी असो, ती कुणबी वाडी असो की इतरही समाजाच्या वाड्या असतील, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते निश्चितपणे निर्माण झाले पाहिजेत, निश्चितपणे त्यांच्या शाखा संघटित झाल्या पाहिजेत. हाच एक प्रयत्न अण्णासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि कुणबी समाजाच्या वाडीमध्ये सुद्धा ते शाखा निर्माण करतील आणि कुणबी समाज बांधून निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली येऊन वंचित बहुजन आघाडी मजबूत करतील याची आम्हाला खात्री आहे. सर, आता नुकतीच जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला सुदैवानं कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं, उमेदवारी देण्यात आली होती. एक आशा होती तिथल्या समाजाला, बहुजन समाजाला, की आत्ता यावेळेला नेतृत्व आपल्याला प्राप्त होईल, आमदारकी मिळेल. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये ही गोष्ट साध्य झाली नाही. मग पुन्हा अशाच पद्धतीने जर विचार मागे जाणार असेल तर त्याच्यावरती तुम्ही नेमकं पर्याय काय शोधाल किंवा कशा पद्धतीने लोकांपर्यंत ही गोष्ट ताकदीने पोहोचू शकता? आता काय आहे की आता जे आपण बोलतो सर्व इथं मंडळी बोलता बोललेत की भोळा बाबळा समाज आहे, ओबीसी जो वर्ग आहे, वंचित घटक जो आहे, जो 12 बलुतेदार आहे, तो भोळा बाबळा आहे, तो भावनेमध्ये येतो. मग त्यामध्ये कुणबी समाज काय असे ना, भावनेला बळी पडून मतदान करतात. बघा, जो ओबीसी समाज आहे, जो बहुजन समाज आहे, तो देवाची पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. यामध्ये आम्ही सुद्धा देवाची पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. परंतु राजकीय समीकरण मांडताना आज जो तुम्ही बोलताय की कुणबी समाजाला उमेदवारी दिल्यानंतर आम्हाला तिथे पराभव मिळाला, आमचा विजय झाला नाही, परंतु हा जो मागचा जो प्रकार झालेला आहे तो निश्चितपणे कुणबी समाज बांधवांच्या लक्षात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता कशी अबाधित राहील या दृष्टीने कुणबी समाज बांधव प्रयत्न करेल असं मला 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आढळलेलं आहे. धन्यवाद.